शेगावमध्ये महत्त्वाचे ठिकाण म्हणजे कृष्णाजीचा मळा. येथे गजानन महाराजांनी उडत्या पलंगावर बसून साक्षात्कार दिला होता. कृष्णाजीचा मळा हा गजानन महाराजांच्या मंदिरापासून 2 मिनिटं अंतरावर आहे. गजानन महाराजांचा साक्षात्कार श्री गजानन विजय मध्ये बघायला मिळतो, ज्यामुळे भक्तांना या प्रसंगाची माहिती मिळते. गजानन महाराजांचा हा प्रसंग इथे चित्रामध्येही दर्शविलेला आहे. गजानन महाराज यांचे प्रकट स्थान, जेथे गजानन महाराज यांनी सगळ्यात अगोदर सर्वांना दर्शन दिलेले होते आणि हे दर्शन त्यांनी दामोदर पंत आणि पंकटलाल यांना दिलेले होते. गजानन महाराज हे झाडाखाली उष्ट्या पत्रावळ्यावरचं अन्न खात होते आणि हे अन्न म्हणजे ज्या झाडाखाली ज्या पत्रावळ्या होत्या त्या देवीदास पातुरकर यांच्या घरी त्यांच्या मुलाची बारशाचा कार्यक्रम चालू होता आणि या कार्यक्रमाच्या त्या उष्ट्या पत्रावळ्या होत्या आणि त्या झाडाखाली टाकलेल्या होत्या. हे आम्ही आत्ता आलेलो आहे बंकट सदन येथे म्हणजे बंकटलाल यांनी गजानन महाराजांना तिथे सर्वप्रथम पाहिल्यानंतर त्यांनी गजानन महाराजांना म्हटलं की महाराज तुम्ही आमच्या वाड्यावरती येऊन राहा. आणि त्यानंतर गजानन महाराज ते काही काळ त्यांच्या तिथे वास्तव्य केले आणि या ठिकाणी वास्तव्य करून गजानन महाराजांनी काही भक्तांना मार्गदर्शन
दर्शनही केले. शीतला माता मंदिर आणि या ठिकाणी पाटलांच्या मुलांनी संत गजानन महाराजांना उसाने मारहाण केली होती आणि या मुलांनी गजानन महाराजांना उसाने मारल्यानंतरही त्याच उसाचा रस काढून गजानन महाराजांनी त्या मुलांना पाजला आहे. हा एक प्रसंग तर इथे घडलाच आहे, परंतु खंडू पाटील यांनी त्यांच्या पुत्रप्राप्तीसाठी याच ठिकाणी नवस केला होता आणि त्यानंतर श्रीच्या कृपेने आशीर्वादाने त्यांना ती पुत्रप्राप्ती झाली आणि त्यानंतर त्यांनी ब्राह्मणांना येथे आमरसाचं जेवण दिलं आणि तेव्हापासूनच आमरस जेवणाची पद्धत इथेही पडलेली आहे. धामांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही रूमवरती गेलो आणि मी फ्रेश होऊन नंतर आम्ही आलो चहा पिण्यासाठी. चहा पिलो. तिथे आम्ही आलू पोंगा असं हे ट्राय केलं. ते खूप छान होतं, क्रंची होतं आणि त्यात मस्त असं स्टफिंग बटाटा वगैरे टाकलेला. तर बटाटा तर माझा फेवरेट आहे. तो मस्त खाल्लं आणि त्यानंतर गव्हर्नमेंटने सुखसोयी दिलेल्या आहेत, त्यांचा उपयोग आपण करायला पाहिजे. अशी म्हटलं आपल्या वेगळीच केस सगळी उभी अशी. मग लोकांना ट्रिप करून मस्त मस्त एकदम. कसा होता तुमचा खूप छान होता एक्सपिरियन्स? आमची ट्रेन आली. आमची आता एवढं सगळी ट्रॅव्हल केल्यानंतर घरी पोचायचं आहे. आम्ही उद्या सकाळी घरी पोचू आणि त्यानंतर आम्हाला ऑफिसला जायचं आहे. ऑफिसला सुट्टी नाही आहे, पण मजा आली. छान होता प्रवास. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल दॅन बाय.